जाऊया लाडगर बीच वरती. लाडगर बीच आहे 1 hour 51 minutes. ती पुढे आहे. चल मला इकडनं दाखवतोय रस्ता. आधीपासून मला ॲक्च्युली या मॅपचे पूर्ण प्रिंट काढायची होती पण ही प्रिंट काढता नाही आली. आपण याचा फोटो घेऊन आपल्या इंस्टावरती टाकू. ऐश्वर्यामध्ये आपण चढतोय, ऐश्वर्या बोटीमध्ये. आणि लागले बाबू, ही काय वेगळीच बोट आहे. बाईक जाते की नाही याच्यातनं. हा व्ह्यू बघा, खाली फुल समुद्र आहे. ते वारेचा जसा बेल्ट आहे वरचा जायचा तसाच सेम आहे हा पण. आता ट्रक तुम्हाला बघून कळत असेल की म्हणजे काय टर्न आहे हा. कंडिशन्स आर द सेम. रस्त्याचं काम चालू आहे. चाळीस रुपये एक वडापाव. आलेच ना शेवटी इकडे, कारण एवढा मस्त फ्रेम आहे ते बघा. तर सुप्रभात मंडळी. आज आहे आपला दुसरा दिवस. तर आपण आता आहोत अलिबागला आणि सकाळी टाईम झाला आहे आता 6:58, 7 वाजले. तर आता आपण निघतो आपली कोस्टल राईडची पुढची जी जर्नी आहे ती स्टार्ट करतोय आता. तर अलिबागवरनं आपण जातोय कुठे, दिघी ना की रेवदंडा. हा रेवदंडा. तर दिघीवरनं आपण जातोय रेवदंडा. रेवदंडाला फेरी मिळणार आहे, म्हणजे जेट्टीवरनं आपल्याला बोट पकडून ते दिघीला जाणार आहे. तर असं काहीतरी डिस्टन्स आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे ती बागमंडळ असं काय, त्याचे ऑन द वे तुम्हाला सगळे नावं वगैरे सांगत राहीन मी. तर आता फटाफट आपण बॅग आपली लोड करायची. ह्याच्यावरती आम्ही सगळे लोक तयार झालो आहे. तर अशा बाईक उभ्या आहेत आपल्या इकडे सगळ्या. तर सगळी पॅकिंग वगैरे चालू झालेली आहे. ॲक्च्युली पॅकिंग सगळी झाली आहे, फक्त सगळं भरायचं आता नीट. हेल्मेट वगैरे सगळं इकडे ठेवलं आहे. आपलं सामान वगैरे सगळं इकडे असं लावून ठेवलेलं आहे सगळीकडे. बाईक कोल्ड स्टार्ट नाही केली आहे, कोल्ड स्टार्ट पण करून घेऊया. टेम्परेचर कारण का चांगल्यापैकी थंड आहे इकडे. किती असेल भार्गव? 26 पर्यंत असेल ना. 26-27 पर्यंत असेल. आणि हावाला पण फोन लावून ठेवला आहे, म्हणजे काय मॅप वगैरे सगळं यूज करायला लागणार आहे, कारण का रोड्स वगैरे आपल्याला काय ते सगळे चेक करायचे आहेत. तर हा एक मॅपसाठी फोन लावून ठेवला आहे. आणि हा पण एक माउंट करून ठेवला आहे, कारण का आपल्याला एक वेगळा अँगल मिळेल. तर टँक ऑलमोस्ट हाफ झाली आहे. माझी 320ची रेंज दाखवते. आणि आपला वॉचमॅन गेट उघडतो आहे. वॉचमॅन गेट उघड फटाफट. मला फुल सेट आहे. आपण निघायला. दोन्ही बाईक आपल्या बाहेर गेलेत, माझी फक्त बाकी बाहेर काढायची. मॅप वगैरे पण आपण टाकला आहे. टोटल आपल्याला आगरदांडाला 1 तास 13 मिनटं दाखवते आणि 42 किलोमीटर्स आहे. तर हा रोड आहे तो खूपच सही आहे. धमाल येईल या रोडवरती, फुल कोस्टलवरती आहे. तर आपल्या बाईक बघा काय मस्त वाटतात. ही माझी बाईक आहे आणि मल्हारची आहे ही हिमालयन, आणि भार्गवची KTM. फुल सगळ्या हा तिन्ही बाईक फुल लोडेड आहेत. खतरनाक वाटतात. तर चला बसूया, राईडची सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, साईनाथ महाराज की जय, हर हर महादेव. आज आपण जातोय हेदवीला आपण थांबणार आहे की महाशिवरात्रीचा सकाळी जो उत्सव असतो तो आपण सकाळी सेलिब्रेट करून परत तिकडनं आपण रत्नागिरी गावखडीला जाणार. तिकडे पण महाशिवरात्रीचा उत्सव असतो, तो पण आपण बघणार आहे यावेळेस. 3, 2, 1. सो चला आपली राईडची सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवात, अरे पडला मान खाली घातली बाईनी. काय यार, कसं ॲडजस्ट होणार आता. खालीच बघतोय. देव आले आहेत मस्त. अरे हे बघ नाही खाली पडतंय. ह्याला टाईट करायचं जरा थांबून. मला आता पंपावर थांबूया ना पेट्रोल पंप. हां ठीक आहे, पंपावरती थांबून आपण ह्याला टाईट करून घेऊया. अरे भाई काय कुत्रे आहेत तिकडे या रोडला. कुत्रे आहेत तेवढे, स्पीड ब्रेकर पण आहेत तेवढे. हे काय कचरा करून ठेवलं सगळं रस्त्याला. रस्ता एवढा मस्त आहे, छान वाटतं आहे. ही नारळाची झाडं दिसत आहेत एवढी मस्त भरलेली. आणि वरती आपला सूर्यदेव प्रकट एकदम जोरदार आपल्यावरती लाईट मारतोय. पण पेट्रोल भरायचं आहे, तर पेट्रोल भरायला थांबू तेव्हा आपण हे ॲडजस्ट करून घेऊ, टाईट करून घेऊ. म्हणजे बेसिकली बाकी तर अँगल तर वगैरे सगळं बरोबर आहे त्याचा. रात्री आम्ही या रस्त्यावरती आमची युनिकॉर्न घेऊन मस्त फिरत होतो. रात्रीचे 11:30 वगैरे वाजले होते. आणि बाईकचा स्पीड 3 सीट आम्ही, आणि बाईकचा स्पीड साधारण 20 या स्पीडवरती आम्ही या रस्त्याला फिरत होतो. फक्त कसं जेवल्यावरती ग्राउंड वगैरे मारायची होती, तर बाईकवरनं मारत होतो. आणि एवढी मजा येत होती ना रात्रीची. पूर्ण काळोखात, कोण कुत्रं नव्हतं रस्त्यावरती, पूर्ण शांत रस्ता आणि अशी झाडं वगैरे दिसत होती डेंजर.
आता ही खाडी क्रॉस करणारा ब्रिज आला आहे बघा. ओ माय गॉड, काय भारी वाटतं यार हा व्ह्यू, खूपच मस्त. आणि या बोटी वगैरे पण अशा लागल्या, सगळ्या लांब लांबपर्यंत दिसत आहे, धुकं वगैरे सही आहे, खूप मस्त वाटतंय. हा कोस्टल रूटमध्ये एवढी मस्त आहे ना की म्हणजे आपण जातोय सगळीकडे बाजूला आपल्याला समुद्र वगैरे लागतोय. आता पण इवन जे नदीचं पाणी जे समुद्रावरनं जे येतं त्याची एक वाट असते, ती वाट आपण आतमध्ये जाते, त्याला आपण खाडी टाईप बोलतो, खाडी वगैरे बोलतो. तर ती खाडीची रूट आहे बघा, इकडे समुद्र वगैरे. आत्ता समुद्र दिसायला लागला, मगाचपासून खाडी होती, ह्याचंच पाणी आहे ते आतल्या साईडला अलिबागच्या साईडला जात होतं. आणि हा आता तुम्ही बघता इकडे हा समुद्र दिसतोय. तर हा रोड वगैरे बघा यार, रोड वगैरे पण मस्त आहे. आणि राईड करायला ना खरं या रोडवरती ना धमाल. कोकणामध्ये तुम्ही कुठलेही रोड ट्राय करा, तुम्हाला 110% शुअर आहे की गॅरंटीमध्ये फुल धमाल येणार आहे, खूप मजा येणार आहे. तर आता सकाळचं पण टाईम आहे, तर वातावरण पण बऱ्यापैकी थंड आहे. आणि मस्त 2-2 कॅमेरे लावलेत. पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण फ्रंट साईडनी पण रेकॉर्ड करतोय. अरे कुत्र्या बाजू चल. तर सूर्यदेव पण आपल्यावरती आले आहेत. लगेच जसा कॅमेरा चालू करा त्यांनी लाईट आपल्यासमोर दिलेली आहे की घे बाबा बाळा, जी ले अपनी जिंदगी. अरे यार हा समुद्र बघा, भाई साहब कडक यार कडक. भाई असंच जर व्ह्यू राहिला ना अख्ख्या राईडमध्ये, अशीच निघेल राईड फुल धमालमध्ये. काशीद बीच खूप नीट आणि खूप क्लीन दिसतोय मला इथपर्यंत. पाणी पण वरपर्यंत आलं आहे. हे जे स्नॅक्सचे आयटम्स वगैरे आहेत अवेलेबल्स आहेत इकडे, पण अजूनपर्यंत ओपन झालं नाही. आपण खूप लवकर आलो आहे करून. जंजिरा पॅलेस. आता हा रोड बघा समुद्राच्या बाजूबाजूनीच जातो आहे, मस्त रोड आहे. जंजिरा पॅलेस पण लागणार आहे आता. मुरुड जंजिरा फोर्ट हा सुद्धा आपल्याला ऑन द वे दिसेल आता थोड्याच वेळामध्ये. मस्त रूट आहे आणि रोड कंडिशन्स पण एकदम टकाटक आहे. डांबराचे रोड आहेत सगळे, फक्त थोडा विलेजमध्ये थोडेसे खड्डे असले तर. जिरा पॅलेस आहे, खूप मस्त आहे यार हा. आता आतमध्ये दिसतंय सगळं. इकडे व्हिजिट करता येतं की नाही काय माहिती, सर लिहिलं तर नाही आहे काय, तिकीट काउंटर वगैरे नाही, पण खूप मस्त आहे जंजिरा पॅलेस. आणि खाली समुद्र आहे. अरे वा, काय पॅलेसमधला व्ह्यू येत असेल यार, क्रेझी व्ह्यू येत असेल. पण आगरदंडा बीचपर्यंत पोहोचत आहे, 6 मिनटं उरली आहेत. 3 किलोमीटरचा डिस्टन्स बाकी आहे. आणि आता आपल्याला राईट साईडला परत समुद्र दिसायला लागला. आणि जो फोर्ट आहे ज्याला आपण काय म्हणतो मुरुड जंजिरा जो फोर्ट आहे, तो फोर्ट पण आता आपल्याला राईट साईडलाच कुठेतरी लवकरच दिसणार आहे. तर आता त्याचीच वाट बघतो आणि हळूहळू शोधत चाललो, कारण का इकडे झाडी आहेत. तर झाडीच्या पाठी समुद्र आहे, पण तो फोर्ट कुठून दिसतो ते आयडिया नाही मला. पण 1-2 व्हिडिओज तर बघितले होते की तिकडनं फोर्ट दिसतोय. आणि त्या साईडला फक्त लांब एक कंपनी दिसते कुठली तरी मोठी. किती ब्रेक घेतो रे हा, ह्याच्यामुळे लेट होतो. चल किती लेट करतोय. आता आपण पोचत तर आलोय. फेरी कुठून मिळते ते काय माहिती नाही आपल्याला. आणि मला कळत नाही, मला फोर्ट का नाही दिसला. फेरी जेट्टी पुढे आहे. चल मला इकडनं दाखवतोय रस्ता. अरे मला इकडे सरळ दाखवतोय, असाच कुठेतरी बाजूनी बाजूनी निघतोय. हा फोटोज तरी चांगले येतील. ठीक आहे, बस आली, इकडनं जायचंय. बस आली ना, हे बघ बस येते, मग इकडेच आहे. वाव व्हॉट अ व्ह्यू, क्रेझी वाटतं. आता मजा वाटते. कोस्टल रोडचं ॲक्च्युअल फ्रेम जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे. गाड्या पण जातात, बस पण जातात, टेम्पो पण जातात, सगळं जातं फेरीमध्ये. तर ह्या आपल्या अशा बाईक तिन्ही उभ्या आहेत. हा व्ह्यू बघा यार, इकडे बॉटल कशाला फोडले आहेत यारशे.
हाच रोड आहे असा पूर्ण तो जेट्टीपर्यंत जातो आहे. खूप साऱ्या बोट गेल्या. मला वाटतं टायमिंग झाला असेल. जर फेरी मिस झाली ना तर मग प्रॉब्लेम होईल, कारण का प्रत्येक तासामध्ये तर 9-7 झाले, तर 9ची फेरी असते आय गेस, तर गेली असेल. मी काय बोलतो, 9ची फेरी होती, 9 वाजून 7 मिनटं झाली, 9च्या नंतर 10ची फेरी आहे. हां हां, जर 2 मिनटं आपण पुढे गेलो ना तर तिकडे आपल्याला जे काय ते करता येईल. चल ना, पुढे पण मिळेल ना. अरे बोट गेली तर 1 तास जाईल. अशी पण गेलीच आहे ना. बघू ना, लोक जात आहेत ना अजूनपर्यंत, म्हणून विचारलं. थोडी असेल, थोडं 10 मिनिटं इकडे तिकडे असेल, पटकन घुसू. 10 मिनिटं पुढे गेलोच ना आपण. तर आता यांना बोलतोय कधीपासून चला चला, तर ऐकत नाही. आता 9 वाजल्याची जी फेरी होती ती आता निघाली आहे तिकडे. ती बघा दिसते ह्याच्यामध्ये, हे बघा इकडे कुठेतरी एकदम ही जी आहे ही फेरी आहे, ही आता निघाली. आता 1 तास ना इकडे बोंबलत बसावा लागणार आहे आपल्याला. जो प्लॅन केला त्यातला कुठला तरी प्लॅन ह्याचा, मला ह्याचा जायचं होता ना कुठे, तोच कॅन्सल करून टाकूया. आता जिकडे आम्ही जाणार होतो खायला जेवायला मच्छी वगैरे, तोच कॅन्सल करून टाकतो. त्यांनी मच्छी पण आणली म्हणलाच्याच घरातलेत, त्यांना सांगितलेलं जरा मच्छी वगैरे आमच्यासाठी घेऊन या, तर तोच आपण कॅन्सल करून टाकू आता. हा चल चल, हिरो येतो हिरो. माझ्या ॲक्च्युली फोनमध्ये ना व्हिडिओमध्ये खूप चांगली क्लॅरिटी आहे. ती ह्या 2 बोटी आहेत, एक रिटर्न येते, ही वाली कुठे गेली, हां ही वाली रिटर्न येते आणि ही वाली जाते. मला वाटतं हाफ एन आवरमध्ये फेरी आहेत का यांच्या. जास्त वेळ थांबू नको, शाले आहे ती पण मिळणार नाही. हिरो वाटतोय रे मल्हार, छावा. काही छोट्या छोट्या गोष्टीवर ना भांडणं करते त्या. तर वरती चढून आम्ही हा फोटो काढतोय बघा, मस्त येते फ्रेम, खूप थंबनेलसाठी आपल्याला कामात येईल. ही बघा इकडे आली आहे फेरी, जी आता मगाशी आपण बघितली होती ती तिकडे पोचली, समोर जाते या साईडला बघा. ती आता इथपर्यंत पोचली आहे, इकडे जाणार आहे ती. आणि ही आगरदंडा जेट्टीला आपण पोचलो आहे. तर तिकीट बघा, ती तिकीट कुठून काढायची आहे ती. मॅप पण आहे यार, आपल्याला हा मॅप हवा होता. मी लास्ट टाइम जो काढला होता त्याचा फोटो फक्त काढलेला, तो एवढा काय नीट आला, म्हणजे व्हिडिओ काढला होता त्याच्यात काय नीट आला नव्हता. त्याचा फोटो काढूया, तिकीट पण काढूया. तिकीट घर पण उघडलं आहे. आधी मॅप बघूया आपण यार. कधीपासून मला ॲक्च्युली या मॅपचे पूर्ण प्रिंट काढायची होती, पण ही प्रिंट काढता नाही आली. आपण याचा फोटो घेऊन आपल्या इंस्टावरती टाकू. आता आपण कुठे पोचलो आहे, मुरुड, राजापूर, दिघी. आपण इकडे आहे, म्हणजे दिघीच्या नाही, म्हणजे या साईडला आहे. इकडचं नाव काय नाही दिसत आहे. थांब, नेट चालत नव्हतं कधीपासून. सिक्युअरली विथ गुगल पे डन झालं. 165 आमचे तिघांचे आणि 3 बाईक. हां, किती वाजता निघणार आहे? 10ला. प्रत्येक तासाने आहे का? 1-1 तासाने फेरी आहे, म्हणजे आय वॉज राईट. भार्गव चहा पिऊन घेऊ ना. ऐश्वर्यामध्ये आपण चढतोय, ऐश्वर्या बोटीमध्ये. आणि याचं पार्किंग कुठे करायचं आहे, कोणी काय सांगायला आहे का? कुठे लावायची काय माहिती नाही, कोण काय सांगत पण नाही. आता बाईक कुठे, कोण सांगायला नाही. लावू का इकडेच? सावली काय करायची? तर आपल्या बाईक पार्क केल्या आहेत इकडे. हे बघा, ही माझी, भार्गवची आणि मल्हारची. तर विचार करतो जाऊन चहा पिऊन येतो तिकडे, कारण का बोट सुटायला अजून थोडा बऱ्यापैकी वेळ येतो. त्याच्या आधी आपण जाऊन थोडा एक चहा वगैरे पिऊ. सकाळपासून काय खाल्लं पिल्लं पण नाही आहे. हा वडा मस्त क्लिअर स्किन एकदम. काय चहा आहे ना, ठीक आहे. चहा वडापाव सगळं आलंय. चहा पण, चहा वडापाव तर बाई या साईडला आला की वडापाव मस्तच मिळतो. तर बोट आता सुरुवात झाली आहे. अरे हा असं चढणार, अरे सही आहे. ते बघा हे लिव्हर आहे, याने गेट वरती खेचणार आता. काय काय कळाल, ऐकायला नाही आलं. अरे ऐकायलाच नाही ते काय बोलतोय. लवकरच होणारा नवरा. अच्छा, लवकरच होणारा नवरा. 3-4 महिन्यात आमचा नाही, लवकरच होणारा नवरा आमचा. फास्ट
बोटचा स्पीड चांगला आहे आणि हवा पण खूप मस्त येते. ही पण दुसऱ्या साईडची बोट जी आता आयलंडवरती जाणार आहे. आता आपण इकडे दिघीला, दिघी आहे ना या साईडला, हे दिघीच होतं ना. हां, या साईडला दिघी आहे आणि इकडे आगरदंडा असा ही फेरी आहे कनेक्टिंग. तर ही आली आता मग अशी फेरी. आत्ता इकडे दिसतोय मुरुड जंजिरा फोर्ट. तिकडनं ऑन द वे आम्ही बघत होतो, तिकडनं काही दिसला नाही. मला वाटलं की टर्निंग आहे तिकडे दिसेल, पण आता हरिहरेश्वरला जाऊया की डायरेक्ट दुसरी फेरी करून पुढे जाऊया. आपल्याला गावात पण काम आहे ना तसं. मग काय वाटतं, जाऊ ना डायरेक्ट सगळं करूनच जाऊ. हरिहरेश्वरला होऊन जाऊया. आता इकडे 2-3 रूट आहेत. एक आहे तो कोस्टलनी जातोय ना, तो हा 1 तास 25 मिनटं दाखवतोय. आणि तो बाहेरचा मसाळावरनं जातोय ना, तो 1 तास 10 मिनटं दाखवतोय. काय करूया. तर चला आता आपलं इकडनं परत गणी चालू आहे. तर आपण आता ॲक्च्युली आहोत दिघेमध्ये. आगरदंडावरनं आपण दिघेवरती पोचला. तर दिघेवरनं आपण जातो आहे हरिहरेश्वरला. तर हरिहरेश्वरचा टायमिंग 1 hour 25 minutes दाखवतं इकडनं आणि 51 किलोमीटर्स आहे. त्याच्यामध्ये 2-3 रूटचे ऑप्शन्स दाखवतात आपल्याला. पण जो कोस्टलला लागून जो रूट आहे मी तो सिलेक्ट केला आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं तो बेटर असेल, कारण कोस्टल रोड आपण करूया तर ऑब्व्हियसली कोस्टलच्या साईडनी जायलाच मजा येणार आहे. तर बघूया आतले रोड कसे आहेत काय ते पण कळतील. जो बाहेरचा जो रोड आहे जो म्हसळावरनं वगैरे असं फिरून जातो, मॅपवर तुम्ही चेक करू शकता म्हसळा कुठे आहे. तर थोडासा बाहेर स्कर्ट्समध्ये येतो, म्हणजे आतमध्ये जातो, आपल्या लँडच्या साईडला जातो. आणि जे आपण जो रूट सिलेक्ट केला आहे हरिहरेश्वरचा तो समुद्राच्या बाजूने जातो.